लोकसभा निवडणूक आलेली आहे। एकीकडे निलेश लंके उभा आहेत, दुसरीकडे सुजयदादा विखे आहेत। काय वाटतं तुम्हाला नेमकं ह्याबाबत काय? नाही, सुजयदादाच येतील, त्याबद्दल काय वाद नाही का। लंके साहेब ते आहेत चांगले, पण सुजयदादांनी आपल्या इथल्या लोकांसाठी केलेलं जे इथल्या लोकांना हॉस्पिटलचे जेवढे पण फायदे झाले, बऱ्यापैकी कोणाचा आजोबा असेल, कोणाचा काका असेल, कोणाचे मामा असेल, तर इथल्या जनसामान्य लोकांमध्ये त्यांचं बऱ्यापैकी आणखीन त्यांच्याबद्दल पॉझिटिव्हनेस आहे। तुम्हाला काय असं सुजयदादांबद्दल काय अनुभव असा आला की दवाखान्याचा म्हणा किंवा काय असा आलाय का? सुजयदादांबद्दल इथले जेवढे पण आपले नागरिक आहेत त्यांच्या जेवढी आमची चर्चा होते मुलांमध्ये, तर त्यांच्या म्हणण्यानुसार असं येते की बाबा हॉस्पिटलचे जेवढे पण वृद्ध लोकांचे जे प्रॉब्लेम आहे ते त्यांनी विळद घाटामध्ये त्यांचं जो हॉस्पिटल आहे तिथं जाऊन बऱ्यापैकी लोकांना सहकार्य लाभलेलं आहे आणि जनसामान्यामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये खूप चांगला कौल आहे। म्हणजे काय देशाचे पंतप्रधान असं कोण व्हावं असं वाटतं? नाही, नरेंद्र मोदी पंतप्रधान त्यांचा विषयच नाही आणि नरेंद्र मोदींसाठी सुजयदादांना आपल्याला कधी पण इथून पॉझिटिव्हनेस आहे। बरेच लोक मग निलेश लंकेंचं पण नाव घेत आहेत। नाही, लंके साहेबांचं पण नाव आहे, चांगलं चर्चेत आहे, पण लंके साहेब एकच राष्ट्रवादीचे खासदार होऊन असा काय फायदा होऊ शकतो समजा आपल्या मतदारसंघात? कारण वरी भाजपचं जर सरकार आलं तर खाली वरपासून खालपर्यंत भाजप असेल तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो। त्याकडं खासदार सुजय विखे आणि आमदार लंके अशी निवडणूक होती, तर तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कशी वाटते निवडणूक? आता तिकडच्या भागातून लंके, पण इकडून विखेची। बरं, पण विखे आणि लंके ही नगर दक्षिणेत निवडणूक होती, तर दोन्हीपैकी तुम्हाला कोणचा उमेदवार योग्य वाटतो? सध्या तर लंकेच। म्हणजे लंके निवडून येते ना अशी अपेक्षा आहे। आता इकडच्या भागातून मतदानावर आहे, तिकडून तो मतदान होईल त्याला, प्रॉपर होणार लंके। टीमबद्दल काय वाटतं तुम्हाला? नरेंद्र मोदीबद्दल चांगलं वाटतं। बरं, नरेंद्र मोदींनी विकास केला असं वाटतंय का तुम्हाला? विकास केलाय। बरं, 370 कलम, राम मंदिर असे काही मुद्दे घेऊन आता मुद्दे घेतले। म्हणजे काय केलं त्यांनी? राम मंदिराची स्थापना केली, 370 कलम हटवलं, त्याच्याबद्दल बी लोकांना भरपूर तिथं फायदा झाला। बरं, आता आपल्या मतदारसंघात लोकसभेसाठी खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके अशी लढत होती, तर तुम्हाला या दोघांच्या कामाबद्दल कोणाचं काम सरस वाटतं? आता निलेश लंकेचं तर काय आपल्याला आतापर्यंत इकडं काय जामखेड तालुक्यात कधी आले नव्हते, आणि राहिला विषय सुजय विखे साहेबाबद्दल, त्यांनी जास्त काही इकडं आपल्याकडं सहकार्य केलेलं नाही असं मला वाटतं। बरं, तरी आता दोन्हीपैकी कोणचा उमेदवार तुम्हाला सरस वाटतोय? निलेश लंकेचं तर काय आपल्याला आतापर्यंत कसलाच संदर्भ नव्हता, ह्यांचा आहे थोडाफार, पण तेवढा पाहिजे तेवढा त्यांनी इकडं जामखेड तालुक्यात काय विकास केलेला मला काय वाटत नाही। फक्त समजा नितीन गडकरींनी समजा हे रस्त्याचा मार्ग लावलेला आहे, तो बी इतका धीमगतीत चालू आहे 2 वर्षापासून, त्याला काय त्यांनी प्रोत्साहन काय दिलेलं नाही। आता त्यांच्या अंडरमध्ये ते काम, त्यांनी काय तेवढं असं मनावर घेतलेलं नाही ते। आता या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांची भूमिका महत्त्वाची राहील, तर राम शिंदे विखेंना सहकार्य करतील असं वाटतंय का तुम्हाला? ते अंतर्गत त्यांचा काय आपल्याला सांगता येणार नाही ना, अंतर्गत काय त्यांचं कसं काय ठरलेलं आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला कळणार नाही नेमकं किंवा, कारण आपण काय इथं जामखेडमध्ये बसलेलो आहे, ते वरती राजकीय ह्याच्यात काय आपल्याला कळणार आहे त्यांचं? तर तरीपैकी दोन्हीपैकी कोणचा उमेदवार सक्षम वाटतोय तुम्हाला आता सध्या? सक्षम आता तसं तर विचार केला तर सुजय विखेच आहेत ते सक्षम, पण त्यांनी खालचे जे काम आहेत, खालचे म्हणजे आपल्या जामखेड तालुक्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं त्यांचं गरजेचं आहे ना। काय वाटायचं याला तर मोदीच येणार। बरं, कसं वाटतं मोदींचं काम? बरं आहे, पण शेतकऱ्यासाठी वाईट आहे। शेतकऱ्यासाठी नाही काम त्यांचं चांगलं। बरं, आता आपल्या मतदारसंघात विखे आणि लंके अशी निवडणूक होती, तर या दोन्ही उमेदवारापैकी तुम्हाला काय वाटतं कसं उमेदवार आहेत दोन्ही? विखे। काय विखेंच्या कामाबद्दल काय माहिती? काय नसलं तरी वरची सरकार आहे तीच खाली पाहिजे ना, वरती मोदीच खाली गाजर 30 किलो काम आहे। बरं, काय काय केलं नरेंद्र मोदी सरकारने? शेतकऱ्यांना पेन्शन चालू आहे, परत धान्य फुकट आहे,
नरेंद्र मोदींच्या कामाबद्दल समाधान आहे का? बरं. आता आपल्या मतदारसंघात विखे आणि लंके अशी निवडणूक होती. दोन्हीपैकी तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतो? बरं. काय विखे पाटलांच्या कामाबद्दल काय सांगताल? काम चांगलं केलं त्यांनी. बरं. एकदम मोदीचं काम इतकं सुंदर आहे की आपल्या भारतातच नाही पण परराष्ट्रात सुद्धा इतकं सुंदर काम आहे. कोणते कोणते कामं केले? सगळे काम केलेत, रोडचे काम केलेत, मंदिराचं काम केलं, राम मंदिराचं काम केले, सगळे मोठे मोठे काम केलेत. तुम्हाला सांगतो अटल बिहारी वाजपेयीचे ते सेतू बांधलाय, तो तर सागरातून बांधलाय, तो इतका सुंदर काम केलंय त्यांनी. आता आपल्या मतदारसंघात विखे आणि लंके अशी निवडणूक होती. विखे एक नंबरचा माणूस आहे. हा, लंकेंबद्दल काय माहिती? काय नाही ते आपल्याला माहितीच नाही. निवडून कोण येईल? विखे एक नंबरचा माणूस आहे ना. हो, बरोबर. हा, कळालंच नाही. काय सांगत बसावं? मग नरेंद्र मोदींनी काय योजना दिल्या का? काही विकास केला असं वाटतंय का तुम्हाला? हा? केलाय केलाय. मोदींचं काम कसं आहे? चांगलाय चांगलाय. काय 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 दिलेलं आहे तुम्हाला? काय नाही, आम्हाला फक्त धान्य फुकट भेटतंय, बरं. दुसरं काही दिलं नाही अजून. घरकुल वगैरे काहीच नाही. काही योजना माहिती आहेत का त्यांच्या? काय नाही माहिती. ते गॅस बी दिले आम्हाला, गॅस नाही, काही नाही. सुजय विखे लंके यांच्याबद्दल काही माहिती का? त्यांच्याविषयी काही नाही माहिती आहे. सुजय विखे ऐकून आहे का नाव? हा हा, नाव ऐकून आहे. आणि लंकेंचं? नाही. असं दोन्ही पण येतं. सुजय विखेंचं काम पण चांगलं आहे, बरं. पण निलेश लंके पण त्यांचं कामही चांगलं आहे आणि एक वेळ संधी द्यावा असे मनातून वाटतंय. निलेश लंकेला पण एक पंचवार्षिक कामाची संधी दिली तर काय करतात ते पण आपल्याला बघण्यासारखं. पण केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायचे असेल तर भाजपचे खासदार निवडून जाणं गरजेचं आहे ते ना. एकदम योग्यच आहे, बरोबर आहे, पण थोडीफार व्यक्ती पण पाहिली पाहिजे समजा. बरं आहे का नाही? विखेंच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला? काम ठीक आहे त्यांचे, समजा समाधानकारक आहेत, बरं. पण पाहिजे असं काय समजा जोश कामामध्ये म्हणा किंवा त्यांचं जे जनतेशी भावनिक आहे ते काही एवढी योग्य वाटत नाही समजा. बरं. तसं निलेश लंकेचं काम कसं आहे, आपण कोरोना काळात वगैरे बघितलं किंवा त्यांचे दौरे वगैरे जर बघितले तर त्यांची जनतेशी नाळ जरा जास्त जुळलेली त्यांची. म्हणजे तळागाळातला कार्यकर्ता थोडा मोठा व्हावा किंवा खासदार एकदा व्हावा, त्यांना संधी मिळावी असं थोडंसं वाटतं समजा ह्यावेळेस.